स्कॉटलंड यार्ड पोलिसांनाही लाजवेल असा कारनामा मुंबई पोलिसांनी करून दाखवलाय। बहुचर्चित लखनभैया हत्याकांडातला प्रमुख आरोपी शैलेंद्र उर्फ पिंकी पांडे 2014 पासून फरार होता। मुंबई हायकोर्टानं कानउघडणी केल्यानंतर अवघ्या आठवड्याभरात पोलिसांनी त्याला अटक केली। हे कसं घडलं पाहूया हा रिपोर्ट। पॅरोलच्या नावावर फरार असलेल्या कुप्रसिद्ध गुंडाला पकडून आणा, नाहीतर कारवाईला सामोरे जा, अशा शब्दात हायकोर्टानं मुंबई पोलिसांना गेल्या आठवड्यात खडसावलं होतं। आणि आश्चर्य, मुंबई पोलिसांनी खरंच त्या गुंडाला आठवड्याभराच्या आतच बेड्या ठोकल्या। त्याचं नाव आहे शैलेंद्र उर्फ पिंकी पांडे। लखनभैया हत्याकांडातला प्रमुख आरोपी आणि पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा खास खबरी। पिंकी पांडेला पोलिसांनीच लपवून ठेवला होता का, असा सवाल आता लखनभैयाच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय। त्याला फरार होण्यामध्ये माझा इनफॅक्ट स्पेसिफिक केस आहे की काही डॉक्टरांनी आणि काही पोलिसांनी या दोघांनी त्याच्याशी हात मिळवून त्यांनी स्वतःला म्हणजे इलिगली पैसे घेऊन त्याला पळण्यामध्ये सपोर्ट केलेला आहे। तर इनफॅक्ट माझा रिट पिटिशनमध्ये माझं एवढं हेच म्हणणं आहे की जे पोलीस आणि जे डॉक्टर रिस्पॉन्सिबल आहेत ह्याला पळवण्यामध्ये त्यांच्या विरोधात ॲक्शन घेण्यात यावं, आणि हे पोलिसांचा हात आहेच ह्यात। वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांचा खास असलेल्या पिंकी पांडेला लखनभैया हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली। ती भोगत असताना पॅरोलवर बाहेर पडलेला पांडे तब्बल 3 वर्ष फरार होता। महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात तो नाव बदलून राहत होता। एका वेळी तो 10 मोबाईल नंबर वापरायचा। तो कुणाच्या संपर्कात होता, हे मोबाईल नंबर त्याने गुन्ह्यासाठी वापरले होते का, असे सवाल आता केले जात आहेत। ॲक्च्युली जेव्हा पोलीस स्वतः सामील होते तर कारवाई करणारच कुठे, त्यांना सगळं माहीत होतं की तो कुठे आहे काय आहे। इनफॅक्ट जर तुम्ही बघितला तर हे नुसतं कागदोपत्री नुसतं एक स्वतःची कातडी वाचवण्यासाठी की आम्ही हॉस्पिटलला लेटर लिहिलं, हे नुसतं एक कागद लिहून त्या लोकांनी स्वतःची कातडी वाचवली आणि जाणून बुजून त्याला वारेवर सोडलं होतं। आता जेव्हा हायकोर्टाने आश्चर्य ओढले त्याच्यानंतर यांची झोप उडाली आणि ह्या लोकांनी पकडून आणली। गुंड रामनारायण गुप्ता उर्फ लखनभैयाचं नवी मुंबईतून अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली। त्यानंतर मुंबई पोलिसांनी चकमकीचा बनाव रचला। या प्रकरणी तत्कालीन पोलीस उपायुक्त KAM प्रसन्ना यांच्या विशेष तपास पथकानं प्रदीप शर्मांसह 14 पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण 22 जणांना अटक केली। लखनभैया प्रकरणात पिंकी पांडेची मुख्य भूमिका होती। मात्र या प्रकरणी सत्र न्यायालयानं प्रदीप शर्माला निर्दोष सोडलं, तर उर्वरित सर्वांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती। या सगळ्या बाबीसाठी माननीय उच्च न्यायालय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या पूर्ण प्रकरणाची एन्क्वायरी करण्यास सांगितलेलं आहे। हा सर्व आता एन्क्वायरीचा भाग आहे। एन्क्वायरी केल्यानंतर या सगळ्या गोष्टी तो कुठे होता किंवा कोणा संपर्क होता या सर्व गोष्टी समोर येतील। पांडेनं वैद्यकीय कारण पुढे करत नोव्हेंबर 2013 मध्ये पॅरोल मिळवला। फेब्रुवारी 2014 मध्ये त्याला पुन्हा कारागृहात परतणं बंधनकारक होतं। मात्र कारागृहात परतण्याऐवजी पांडे पसार झाला। 2 आठवड्यांनी कारागृह प्रशासनानं दिलेल्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी पांडेंविरोधात गुन्हा नोंदवला होता। मुंबई पोलिसांच्या मदतीमुळेच तो एवढा काळ फरार राहू शकला, असा संशय आता व्यक्त होतोय। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।